नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कन्सेप्ट बिल्डर. आणि आपला जो इनिशिएटिव्ह आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतोय की रीडिंग एनसीईआरटी फ्रॉम द प्रिलिम अँड मेन्स पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे, तर आपला आजचा टॉपिक आहे स्कूलिंग अँड एज्युकेशन टुडे. तर बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जो आपला सेन्सस डेटा म्हणजे जनगणनेचा जो काही समजा डेटा आहे तो 10 वर्षांनी रिलीज होतो. हा जो जनगणनेचा डेटा आहे याच्यामध्ये काय केलं जातं, अलॉंग विथ म्हणजे लोकांचं वय किती आहे, त्याच्यामध्ये मेल आणि फिमेलचं प्रपोर्शन याच्यामध्ये किती आहे, म्हणजे काय की डेमोग्राफिक डिव्हिडंट किती आहे, त्यानंतर वर्किंग पॉप्युलेशन किती आहे, किती एम्प्लॉयड आहे, किती अनएम्प्लॉयड आहेत. तर ह्याचबरोबर काय केलं जातं की स्कूलिंगच्या रिलेटेड डेटा सुद्धा याच्यामध्ये कलेक्ट केला जातो. आता स्कूलिंगच्या रिलेटेड डेटा म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल की याच्यामध्ये मेलचं लिटरसीचं प्रमाण किती आहे, फिमेलचं लिटरसीचं प्रमाण किती आहे, किंवा कंबाईन लिटरसीचं प्रमाण किती आहे, याच्यावरनं आपल्याला या सेन्ससच्या डेटावरनं माहिती मिळते. त्याचबरोबर म्हणजे फॉर एक्झाम्पल 2001 मध्ये किंवा आत्ताचा जो सेन्सस आहे त्याच्या मागच्या सेन्ससमध्ये लिटरसीचं प्रमाण किती होतं, त्यानंतर येणाऱ्या सेन्ससमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जो रिसेंट आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इथं ह्या ठिकाणी 2011च्या सेन्ससचा डेटा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर ह्या 2011च्या सेन्ससचा विचार केला तर लिटरसी रेट जो होता कंबाईन मेल आणि फिमेल हा 74% होता. 2001चा जर विचार केला तर हा जर लिटरसी रेट किती होता, हा अराउंड 65% होता. आणि सिमिलरली जर आपण 2024चा जर विचार केला रिसेंटली तर हा कंबाईन लिटरसी रेट हा अराउंड 80% म्हणजे प्रेडिक्टेबल लिटरसी रेट आहे, किंवा याला आपण काय म्हणूया की हा आता 80% लिटरसी रेट आहे. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट याच्यात काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी एज्युकेशनच्या रिलेटेड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मेन्शन करण्यात आलेले आहे. तर गोल नंबर 4 जे आहे तर हे काय क्वालिटी ऑफ एज्युकेशनच्या रिलेटेड आहे. ज्या वेळेस आन्सर रायटिंगमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल मेन्सच्या एक्झामिनेशनमध्ये एज्युकेशनच्या रिलेटेड एखादा प्रश्न येईल तर तुम्ही कन्क्लुजनमध्ये किंवा इंट्रोडक्शन तुमचं जे आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 क्वालिटी ऑफ एज्युकेशन तर ह्या कीवर्ड्सनं हे स्टार्ट करू शकता, तर ते मोर इम्पॅक्टफुल राहील. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे की डेटा दिलेला आहे 2011च्या सेन्ससमधला. ठीक आहे, जसं तुम्हाला सांगितलं होतं. आणि ह्या डेटा बरोबर त्यांनी स्पेसिफिक डेटा याच्यात काय मेन्शन केलेलं आहे की जर ड्रॉपआउटचं जे प्रमाण आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल कम्पेअर टू द बॉईज गर्ल्सचं ड्रॉपआउटचं प्रमाण किती आहे, त्यानंतर जर कास्ट वाईज जर विचार केला तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, दलित असतील त्यालाच आपण काय म्हणतो शेड्यूल कास्ट असं म्हणतो, किंवा आदिवासी जे असतील त्याला आपण शेड्यूल ट्राईब्स असं म्हणतो. तर त्यांचा जर विचार केला तर कम्पॅरेटिव्हली शेड्यूल ट्राईब्स किंवा शेड्यूल कास्ट यांचं जर ड्रॉपआउटचं प्रमाण हे जास्त आहे कम्पेअर टू द ओबीसी, आणि ओबीसीचं ड्रॉपआउटचं प्रमाण जास्त आहे कम्पेअर टू द ओपन कॅटेगरी. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळतं की कास्ट वाईज जर विचार केला तर ड्रॉपआउटचं प्रमाण हे जास्त आहे SC आणि ST कॅटेगरीमध्ये, त्यानंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये आणि नंतर ओबीसी ओपन कॅटेगरीमध्ये. त्याचबरोबर अलॉंग विथ कास्ट आपण जर मेल आणि फिमेलचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं मुस्लिम कम्युनिटीमधल्या गर्ल्सचं जे ड्रॉपआउट आहे हे सगळ्यात जास्त आहे कम्पेअर टू द SC, ST, ओबीसी अँड ओपन कॅटेगरी. ठीक आहे, म्हणजे मुलींचं प्रमाण काय आहे की याच्यामध्ये ड्रॉपआउटचं प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे की सेव्हरल रिझन्स मेन्शन करण्यात आलेले आहेत. तर बेसिकली रिझन्स मेन्शन करताना आपल्याला काय करायचं आहे, आन्सर रायटिंगमध्ये मेन्स आन्सर रायटिंगमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे काही स्कूलमधनं ड्रॉपआउटचं रिझन आहे तर ते मेन्शन करा. तर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थितरित्या त्याला कॅटेगराईज करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिलं रिझन्स काय की इकॉनॉमिक रिझन, सेकंड वन काय की जेंडर डिस्पॅरिटी, थर्ड वन काय की लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, आणि फोर्थ वन काय सोशल आणि कल्चरल रिझन. तर हे जे इकॉनॉमिक रिझन असेल, जेंडर डिस्पॅरिटी असेल, किंवा लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर असेल, किंवा सोशल किंवा कल्चरल फॅक्टर्स वगैरे असतील तर यांना सुद्धा काय करता येतं आपल्याला सब क्लासिफाय करता येतं. ठीक आहे, इकॉनॉमिक जर फॅक्टर बघितलं तर याच्यामध्ये पहिला फॅक्टर येतो किंवा रिझन्स येतं पॉवर्टी, त्यानंतर चाइल्ड लेबर, आणि थर्ड येतो ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. त्यानंतर जेंडर डिस्पॅरिटीचा जर विचार केला तर आपल्याला याला सुद्धा 3 याच्यामध्ये डिवाइड करता येतं. तर पहिला आहे अर्ली मॅरेज, सेकंड वन इज हाऊस होल्ड रिस्पॉन्सिबिलिटीज, आणि थर्ड वन इज सेफ्टी कन्सर्न्स ऑफ गर्ल्स. त्यानंतर लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर याच्यामध्ये पुअर क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे स्कूलमध्ये जे काही टॉयलेट्स वगैरे असतील किंवा क्लासरूम्स वगैरे असतील तर यांचं पुअर क्वालिटी असणं किंवा तिथं अवेलेबलच नसणं,
त्यानंतर दुसरं इन्फ्रास्ट्रक्चरच्या आतमध्ये जर विचार केला तर एक येतं ह्युमन रिसोर्स, त्याला आपण काय म्हणतो की फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, आणि दुसरं असतं की ह्युमन इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे, तर ह्युमन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय आहे की शॉर्टेज ऑफ टीचर्स असणं, आणि त्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डिस्टन्स फ्रॉम स्कूल. म्हणजे जर शाळेचं जर अंतर हे स्कूलपासून जर लांब असेल आणि व्यवस्थित ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटी जर अवेलेबल नसतील तर ते सुद्धा एक इम्पॉर्टंट ड्रॉपआउटचं रिझन आहे. सोशल किंवा कल्चरल फॅक्टरचा जर विचार केला याच्यामध्ये तर पहिलं इम्पॉर्टंट येतं कास्ट डिस्क्रिमिनेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे लॅक ऑफ पॅरेंट अवेअरनेस, म्हणजे पर्टिक्युलरली एखाद्या समाजामधनं जर पॅरेंटचा जर अवेअरनेस जर नसेल शिक्षणाबद्दल तर ते सुद्धा एक मेन इम्पॉर्टंट रिझन असू शकतं की ड्रॉपआउटचं. आणि थर्ड इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये मायग्रेशन. ठीक आहे, तर याच्यामध्ये प्रॉमिनंट जर एक्झाम्पल बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ऊसतोड कामगार आहेत. तर यांचं काय असतं की सीझनल मायग्रेशन हे ऊसतोड कामगार करत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल यांचं जर पर्टिक्युलर एखाद्या तालुक्यामधला जर त्यांचा जर ऊस तोड्याचा जर तो एरिया संपला, ते काय करत असतात एखाद्या तालुक्यामधनं दुसऱ्या तालुक्यामध्ये ते मायग्रेशन करत असतात. ठीक आहे, तर ह्या त्या फॅमिली बरोबर काय असतं माहिती आहे का, त्यांच्यामध्ये बॉईज आणि गर्ल्स पण असतात. तर त्याच्यामुळे काय होतं की यांचं जे स्कूलिंगचं प्रमाण आहे ते सुद्धा अफेक्ट होतं याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे जे काही इम्पॉर्टंट रिझन्स आहेत तर आपल्याला मेन्स आन्सर रायटिंगमध्ये लिहिण्यासाठी हे कमी होऊ शकतात. आता रिसेंटली हे जे काही ड्रॉपआउट्स वगैरे आहेत तर याच्या रिलेटेड एक अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट नावाचा एक रिपोर्ट असतो. हा दर 2 वर्षांनी रिपोर्ट रिलीज होत असतो. ठीक आहे, तर आन्सर रायटिंगमध्ये लिहिताना आपल्याला याच्यामध्ये जे काही की फाइंडिंग्स आहेत तर ह्या लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर ह्या की फाइंडिंग्समध्ये यांनी पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे की इम्प्रूव्हमेंट इन लर्निंग लेवल पोस्ट पॅन्डेमिक. तर बेसिकली यांनी काय केलेलं आहे की इंडिकेटर्स जे आहेत म्हणजे फाउंडेशनल लिटरसी किंवा न्यूमरसीचे हे 2 इंडिकेटर्स याच्यामध्ये यूज केलेले आहेत. फाउंडेशनल लिटरसी म्हणजे काय की पर्टिक्युलरली एज ग्रुपमध्ये त्या स्टुडंट्सला ते वाचता येईल किंवा जे काही अरिथमॅटिकचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे गणिताचे प्रॉब्लेम्स वगैरे तर ते सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांना रिपोर्टमध्ये असं फाइंड आउट झालेलं आहे कोविडच्या नंतर जी काही इम्प्रूव्हमेंट झालेली आहे तर ही फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसीमध्ये ही इम्प्रूव्हमेंट आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर नेक्स्ट यांचं इम्पॉर्टंट फाइंडिंग आहे गव्हर्नमेंट स्कूल्स आउट परफॉर्मिंग प्रायव्हेट स्कूल्स. तर बेसिकली याच्यामध्ये काय आपल्याला काय हे याच्यामधनं लक्षात येतं की परफॉर्मन्सचा जर विचार केला ह्या फाउंडेशनल आणि अरिथमॅटिक लिटरसीचा तर गव्हर्नमेंट स्कूलच्या स्टुडंटचा हा जो पर्सेंटेज आहे चांगला परफॉर्म करण्याचा हा जास्त आहे कम्पेअर्ड टू द प्रायव्हेट स्कूल. त्यानंतर तिसरा एक पॉईंट याच्यामध्ये सांगितलेला आहे शिफ्ट इन एनरोलमेंट ट्रेंड. तर बेसिकली ह्या शिफ्ट इन एनरोलमेंट ट्रेंडमध्ये काय सांगितलेलं आहे गव्हर्नमेंटमधनं जो काही एनरोलमेंटचा ट्रेंड होता हा 2022 मध्ये अराउंड 73% होता, हा कमी होऊन 2024 मध्ये काय झालेला आहे हा 64% झालेला आहे. ठीक आहे, 2024 मध्ये अराउंड 67% झालेला आहे. म्हणजे प्रायव्हेट स्कूलमध्ये ऍडमिशन घेण्याचं जे प्रमाण आहे स्टुडंटचं तर ते काय झालेलं आहे ते वाढलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट फाइंडिंग याच्यामध्ये काय सांगितलेली आहे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन गेन्स. तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे गव्हर्नमेंटचे जे काही डिफरंट इनिशिएटिव्ह आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल प्री प्रायमरी एज्युकेशन असतील त्याच्यामध्ये अंगणवाडी असतील किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये प्री स्कूल्स वगैरे असतील किंवा ज्युनियर केजी किंवा जे काही LKG किंवा UKG वगैरे आहे तर यांचं सुद्धा प्रमाण जे आहे तर हे वाढलेलं आहे. आणि हे प्रमाण कशामुळे वाढलेलं आहे गव्हर्नमेंटची जी काही न्यू एज्युकेशन पॉलिसी जी गव्हर्नमेंटनं 2020 मध्ये लॉन्च केली तर तिथल्या इनिशिएटिव्हमुळे काय झालेलं आहे की अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनचं जे गेन्स आहेत तर ते वाढलेले आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट फाइंडिंग आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं विथ रिस्पेक्ट टू द डिजिटल ॲसेसिबिलिटी. तर ह्या डिजिटल ॲसेसिबिलिटीमध्ये याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही स्मार्टफोन्स असतील किंवा टॅबलेटचं जे काही ॲसेस असेल तर हा बॉईजला जास्त आहे कम्पेअर्ड टू द गर्ल्स. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये सांगितलेलं आहे स्कूल रिटेन्शन आणि ड्रॉपआउट. तर रिटेन्शन म्हणजे काय की एखादा जर समजा पहिलीला जर समजा एखाद्या मुलाला किंवा मुलीला जर शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं तर त्याचं किती वर्षापर्यंत म्हणजे तो एक्सपेक्टेड किती वर्षापर्यंत 4थी पर्यंत म्हणा किंवा 8वी पर्यंत म्हणा किंवा 10वी पर्यंत म्हणा तर वेगवेगळ्या शिक्षणाच्या टप्प्यापर्यंत तो किती वर्षापर्यंत तो स्कूलमध्ये राहतो तर हे काय सांगितलेलं आहे रिटेन्शन सांगितलेलं आहे. आणि दुसरं काय की ड्रॉपआउट म्हणजे तो कोणत्या पर्टिक्युलर स्टँडर्डमधून ड्रॉपआउट होतो तर याच्यामधनं सुद्धा याच्याला डेटा त्यांनी पब्लिश केलेला आहे. तर याच्यामधनं आपल्याला असं लक्षात येतं 2022ला जे काही रिटेन्शनचा रेट होता अराउंड 73% हा कमी होऊन काय झालेला आहे 67% झालेला आहे. म्हणजे ड्रॉपआउटचं जे प्रमाण आहे स्कूलमधनं बाहेर पडण्याचं जे काही मुलांचं प्रमाण आहे पर्टिक्युलरली इन एज ग्रुप ऑफ 6 to 14 तर हे काय झालेलं आहे हे ड्रॉपआउटचं प्रमाण वाढलेलं आहे. ओके,
आणि कम्पेअर टू द म्हणजे जेंडरचा जर विचार म्हणजे याच्यामध्ये जर केला तर गर्ल्सचं जे ड्रॉपआउटचं प्रमाण आहे कम्पेअर टू द बॉईज हे जास्त आहे. आणि सिमिलरली आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं होतं, जस्ट 1 मिनिट, ह्या स्लाइडमध्ये आपल्याला इथं दिसतं की जर आपण ड्रॉपआउटचा जर विचार केला, ठीक आहे, स्कूल रिटेन्शन किंवा ड्रॉपआउटचा, तर आपल्याला असं लक्षात येतं की मुस्लिम कम्युनिटीचं जे मधल्या ज्या मुलींचं ड्रॉपआउट आहे हे कम्पेअर टू द अदर कम्युनिटीज, म्हणजे फॉर एक्झाम्पल SC ST असेल किंवा OBC असेल किंवा ओपन कॅटेगरी मधल्या जे काही गर्ल्स वगैरे असतील तर यांचं प्रमाण काय आहे की हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर गव्हर्नमेंटने काय केलं होतं की हे जे ड्रॉपआउट किंवा रिटेन्शनचं प्रमाण आहे, रिटेन्शनचं प्रमाण स्कूलमध्ये वाढण्यासाठी पर्टिक्युलरली विथ रिस्पेक्ट टू द वुमन किंवा गर्ल्स चाइल्ड जे आहे, तर 2014 मध्ये एक अभियान लॉन्च केलं होतं, त्याला काय म्हणतात, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान. ठीक आहे. तर आता 2014ला हे लॉन्च केलेलं आहे आणि गंमत म्हणजे काय की 2024 मध्ये याला कम्प्लीट 10 वर्ष झालेली आहेत. तर एक्झाममध्ये आपल्याला म्हणजे अशी पॉसिबिलिटी नाकारता येत नाही किंवा मेन्स एक्झामिनेशनमध्ये जर आपण UPSCचा जर ट्रेंड बघितला तर सिग्निफिकंट इयर नंतर ते काय करतात माहिती आहे का, म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 वर्ष पूर्ण झालेली असतील, 20 वर्ष पूर्ण झाली असतील किंवा 25 वर्ष जर पूर्ण झालेली असतील तर अशा स्कीमवर क्रिटिकल इव्हॅल्युएशन किंवा क्रिटिकल अनालिसिसच्या पर्स्पेक्टिव्हने क्वेश्चन विचारला जातो. जर आपल्याला क्रिटिकल अनालिसिस किंवा क्रिटिकल इव्हॅल्युएशनच्या पर्स्पेक्टिव्ह जर याच्यावर प्रश्न आला बेटी बचाओ बेटी पढाओच्या स्कीमच्या पर्स्पेक्टिव्ह, तर आपल्याला याच्यामध्ये काय लिहायचं आहे, एक चांगलं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. जसं मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलला कनेक्ट करू शकता 4ला, किंवा जो काही रिसेंट कंटेक्स्ट आहे की कशामुळे ह्या स्कीमचा ऑब्जेक्टिव्ह तुम्ही त्या इंट्रोडक्शन मध्ये मेन्शन करू शकता. मेन बॉडी पार्टमध्ये आपल्याला क्रिटिकल अनालिसिस ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस काय करायचं असतं की दोन्ही सुद्धा बाजूनं, म्हणजे फॉर एक्झाम्पल याचे जे काही अचिव्हमेंट्स आहेत ह्या स्कीमचे ते, आणि त्याच्यानंतर हे फेल्युअर्स जे आहेत या स्कीमचे ते, हे दोन्ही सुद्धा मेन्शन्स करावं लागतात. आणि फायनली कन्क्लुजनमध्ये आपल्याला वे फॉरवर्ड सजेस्ट करावं लागतं ज्या ठिकाणी फेल्युअर्स किंवा चॅलेंजेस वगैरे असतात. आणि कन्क्लुजनमध्ये ऑप्टिमिस्टिक किंवा पॉझिटिव्ह कन्क्लुजन प्रोव्हाइड करावं लागतं की येणाऱ्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2047ला जर आपल्याला विकसित भारत एस्टॅब्लिश करायचा असेल तर आपल्याला हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 जे तर ते आपल्याला 2030 पर्यंत ते अचीव्ह करावं लागेल. आणि वुमनचं जे काही पार्टिसिपेशन आहे किंवा त्यांचा जो काही रिटेन्शनचा जो रेट आहे तो सुद्धा आपल्याला वाढवावा लागेल. ठीक आहे. तर कन्क्लुजन मध्ये तुम्ही हे असं सांगू शकता. लक्षात आलं तुम्हाला? थँक्यू सो मच.